केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि महाराष्ट्रामधील अर्मिळा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्रामधून अर्मिळा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे। केंद्र सरकारकडून ही घोषणा झालेली आहे पद्म पुरस्काराची। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महाराष्ट्रामधून अर्मिळा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त झालाय। तर श्रीरंग लाड यांना शेती क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार प्राप्त झालेला आहे। महत्त्वाची बातमी, मोठी अपडेट आपण बघतोय। पद्म पुरस्काराची केंद्र सरकारकडून घोषणा झाली। रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रात पद्म पुरस्कार प्राप्त झालाय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने पुरस्कारांची नावं आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात, कला साहित्य क्षेत्रामधून ही नावं समोर येताना पाहायला मिळतात। खास करून लोककला जपणाऱ्या रघुवीर खेडकर यांचा भारत सरकारकडनं जो गौरव केला जात आहे ते नाव प्रकर्षानं समजून घेण्यासारखं आहे। त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये दादा लाड यांचं देखील नाव समोर येतंय, पण रघुवीर खेडकर यांनी तमाशा कलावंत म्हणून ज्या पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं, तर त्यावरून त्यांच्या गणगवळणी, त्यातून समाज प्रबोधनाचं काम आणि समाजामध्ये एक दिग्गज कलावंत, सोंगाड्या हास्य कलाकार म्हणून त्यांचं नाव ओळखलं जातं आणि त्यामुळे त्यांचा एक सन्मान होणं, एक लोक कलावंताचा सन्मान म्हणून याकडे पाहिलं जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दादा लाड यांचं देखील नाव पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये पाहायला मिळत आहे आणि शेती क्षेत्रामध्ये मोठं काम असलेले दादा लाड यांना हा पुरस्कार दिला जात आहे। त्यामुळे कापूस तंत्रज्ञानामध्ये त्यांचं काम प्रात्यक्षिक शेतीमध्ये मोठं रूप पाहायला मिळालेलं आहे। खास करून ज्या भागामध्ये कपाशीचं म्हणजे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, त्या परभणी भागामध्ये त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांनी म्हणजे कपाशीचं वरचा शेंडा मोडून त्याच्यामध्ये अधिक पद्धतीने कशा पद्धतीने उत्पन्न घेता येऊ शकतं या संदर्भामध्ये त्यांनी एक वेगळी पद्धतीने शेती तंत्रज्ञान समोर आणलं होतं। त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे। ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की CICR मध्ये दादा लाड यांचं मोठं नाव होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं देखील पद्म पुरस्कारामध्ये नाव आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच शिवाजी, आपण बघू शकतोय महाराष्ट्रामधून सध्या ही 3 नावं समोर येत आहेत। काय नेमकं खरं तर प्रतिक्रिया उमटतायत ही 3 नावं बघून? अगदीच, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपण पाहिलं की कला क्षेत्रामध्ये आपल्याला नावं महत्वाची पाहायला मिळतात, ते म्हणजे खेडकर यांचं, की त्यांनी गावखेड्यामध्ये जेव्हा मोबाईल किंवा टीव्हीचं तंत्रज्ञान पोहोचलेलं नव्हतं तेव्हा रघुवीर दादांचा तमाशा हा गावखेड्यामध्ये जाऊन सर्वांची एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा मनोरंजन करण्याचं काम जे आहे ते केलं जात होतं। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर तारपा ही आदिवासी वाद्य वाजवणाऱ्या व्यक्तीचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे। त्यांचं नाव भिकल्या लाडक्या दिंडा असं त्यांचं नाव आहे। त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तरी त्याच्यानंतर परभणीचे शेतकरी, आत्ताच मी जर सांगितलं श्रीरंग देवबा लाड यांना हा पुरस्कार दिलेला आहे कापूस संशोधनासाठी, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच्या दिवशी आज ही यादी समोर येताना पाहायला मिळते। पूर्ण जी यादी आहे ती संध्याकाळपर्यंत आपल्या समोर येईलच, मात्र जी नावं आपल्याला सध्या प्रकर्षाने समोर दिसत आहेत, ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले शेतकरी असो, शेतकऱ्यांचं कल्याणासाठी प्रयत्न केलेले असो, कापूस संशोधनामध्ये श्रीरंग लाड यांचं नाव समोर येते, कला प्रकारात रघुवीर दादा खेडकर यांचं नाव आपल्याला समोर पाहायला मिळतंय आणि आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने अर्मिळा फर्नांडिस यांनी कार्य केलेलं आहे त्यांचं नाव देखील समोर आलेलं आहे आणि त्यांना देखील पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर एकंदरीत जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे भारतामधील न्यूरोलॉजिस्ट म्हणून जे शिशुरोग तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये अर्मिळा फर्नांडिस यांचं नाव प्रकर्षाने घेतं। मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये त्यांनी ह्युमन मिल्क बँक
स्थापन करण्याचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील मोठं कार्य आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना हा पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. भारत सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ही जी नावं आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. कला, साहित्य, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की आरोग्य, शेती अशा क्षेत्रामधून या पुरस्कारांची घोषणा जी होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच. शिवाजी, आपण बघू शकतो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये श्रीरंग लाड यांचं नाव, त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपण खरं तर बघितलं तर कृषीमध्ये त्यांचं जे काम होतं त्यांनी केलेलं होतं त्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. अगदीच. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं आणि कापसाची पंढरी म्हणून त्या भागामध्ये प्रत्यक्षरित्या काम करणं शेती क्षेत्रामध्ये ते मोठं काम लाड यांचं होतं. एकरी 30 क्विंटल कापूस पासून त्यांनी सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हे वाढत गेलं. कपाशीसाठी दादा लाड यांचं तंत्रज्ञान कसं फायदेशीर आहे, योग्य अंतरावरती कपाशी लावल्यानंतर आणि गरजेनुसार खतांचा पुरवठा केला, संतुलित जर त्यांना खताचा पुरवठा केला तर कशा पद्धतीने झाडांची उंची कमी ठेवून देखील कापसाचं उत्पन्न अधिक कशा पद्धतीने घेतलं जाऊ शकतं या संदर्भात त्यांनी जे तंत्रज्ञान विकसित केलं होतं त्याच्यामुळेच हा त्यांना पुरस्कार दिला. कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत बोलण्यासाठी पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, खरं तर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. पद्म पुरस्काराची घोषणा झाली आणि त्यामध्ये ही 3 नावं आपल्या समोर येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने साधारणतः जनतेत काम करणाऱ्या लोकांना पद्मश्री आणि पद्म पुरस्कारांनी सन्मानित करायचा निर्णय घेतलाय. मोठ्या लोकांना फार दबावात वगैरे न येता जे जनतेत काम करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आता ज्याप्रमाणे लाड यांची माहिती सांगतात आपले प्रतिनिधी, कापसाचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांना मदत करणं यासाठी ही निवड झाली. अल्मेडा फर्नांडिस हे पण एक महत्वाचे वैद्यकीय तज्ज्ञ आहेत की जे अतिशय सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या उपाययोजनांमुळे पोहोचू शकतात. त्यामुळे गेल्या काही वर्षातला जो ट्रेंड आहे सामान्य माणसांच्या गुणांचं कौतुक करायचं, तो याही वर्षी कायम दिसतो. नक्कीच. मॅडम, आपण बघू शकतोय खरं तर यामध्ये तुम्हीही उल्लेख केला कृषी क्षेत्रातील श्रीरंग लाड यांचं नाव सध्या समोर येत आहे. खरं तर मागील अनेक वर्षांपासून आपण त्यांच्या कार्याबद्दल बोललो, त्याची चर्चा सुद्धा खरं तर झालेली होती. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? कसं होतंय की कापसाची शेती ही अतिशय तोट्यात गेलेली आहे आणि त्या तोट्यात गेलेल्या शेतीमुळे शेतकरी अडचणीत आलाय, आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळेला कापूस कशा रीतीने फायदेशीर ठरू शकेल हे गेल्या कित्येक वर्षात लाड यांनी जनतेसमोर आणलं. त्या कार्याचा भारत सरकारने केलेला हा गौरव. नक्कीच नक्कीच मॅडम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. 3 नावं आपल्याला समोर दिसत आहेत. महाराष्ट्रातील अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्राप्त झालाय. श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय. तर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना सुद्धा पद्म पुरस्कार प्राप्त झालाय. तर आउटपुट हेड संदीप रामदासी सर आपल्यासोबत आहेत. संदीप सर, आपण ही 3 नावं बघतोय. आपण बघतोय श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातलं पद्म पुरस्कारासाठी त्यांचं नाव सध्या समोर येत आहे. त्यांच्या नेमक्या योगदानासाठी तुम्ही काय सांगाल? सर, तुम्हाला मी थांबवते. आपल्यासोबत रघुवीर खेडकर आहे ज्यांना कला क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार प्राप्त झालेला आहे. रघुवीर खेडकर, तुमचं सर्वात आधी अभिनंदन. धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया? मला खूप आनंद झालेला आहे कारण महाराष्ट्राच्या या लोककलेला जवळजवळ 75 वर्ष जगडून हा पुरस्कार प्राप्त होतोय. माझ्या 7 कुळांचा उद्धार झालेला आहे, माझ्या लोककलेचा उद्धार झालेला आहे. मी जी समाजाची सेवा केली गेली 53 वर्ष, त्या 53 वर्षाचं फळ मला मिळालेलं आहे आणि मी खूप धन्य झालेलो आहे.
हो, रघुवीरजी, तुमचं काम आम्ही पाहिलेलं आहे कला क्षेत्रामधलं, इतके बरेच वर्ष तुम्ही काम केलेलं आहे. इतर जे कलाकार आहेत त्यांना नेमकं तुम्ही आता या काय सांगाल? काय नाही, कष्ट करा, लोकांचं खरं अर्थाने सेवा करा कलेच्या माध्यमातून, आणि कलावंत व्हा. ज्यांना कामं नसतील, असे रोजगार नसतील, असे तरुण मुलं, त्यांनी या कलेत आपल्याला स्वतःला झोकून द्या. ही कला टिकवण्याचा प्रयत्न करा आणि असेच पुरस्कार तुम्हालाही प्राप्त हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. हो, खेडकरजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघितलं, कला क्षेत्रात ज्यांना पद्म पुरस्कार प्राप्त झालाय ते रघुवीर खेडकर आपल्यासोबत होते. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. तर पुन्हा एकदा आपले आउटपुट हेड संदीप रामदासी यांच्याकडे मी जाते. संदीप सर, आपण बघितलं आता नुकतीच आपण रघुवीर खेडकर यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतलेली आहे. त्यांच्याच प्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये श्रीरंग लाड यांना सुद्धा पद्म पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या नेमक्या योगदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? गौरी, गेल्या काही वर्षामध्ये पद्म पुरस्काराचा जो पॅटर्न बदललेला आहे त्यातला सगळ्यात मोठा बदल ज्याला म्हणता येईल तो बदल म्हणजे शेतीमध्ये योगदान देणाऱ्या थेट शेतकऱ्यांचा समावेश पद्म पुरस्कारांसाठी करण्यात येतोय. याआधी पण शेतीच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत, पण गेल्या 10 वर्षामध्ये जे ऍक्च्युअल शेतामध्ये काम करतात, मग त्या राहीबाई पोपेरे असतील, अनेक वर्ष जलसंधारणासाठी प्रसिद्ध असलेले पोपटराव पवार असतील, किंवा अगदी सुरुवातीला ज्यांना पुरस्कार देण्यात आला होता ते सुभाष पाळेकरांसारखे शेतीचे एक वेगळं तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचा फायदा करणारे तज्ज्ञ असतील, तर त्या नावामध्ये यावेळेस आणखी एकाची भर पडलेली आहे. ती म्हणजे श्रीरंग, ज्यांना दाजी लाड म्हणून ओळखलं जातं. आणि दाजी लाड पॅटर्न हा त्यांचा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आपले दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजीराव काळेने जे सांगितलं, तर त्या पद्धतीनं त्यांनी त्या भागामध्येच नाही तर कापूस उत्पादनासाठी जिथं जिथं त्या मराठवाड्यातला शेतकरी आहे, विदर्भातला शेतकरी आहे, त्याच्यापर्यंत हे तंत्रज्ञान कसं पोहोचेल आणि त्यांचं उत्पादनात वाढ कशी होईल, जेणेकरून त्यांच्या हातात 4 पैसे खेळतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल, यासाठी झटणारे थेट शेतीत मातीत राहून काम करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी या एका शेतकऱ्याचा हा गौरव आहे. आणि रघुवीर खेडकरांनी ज्या पद्धतीनं अत्यंत कृतज्ञतापूर्वक आपली जी प्रतिक्रिया पुढारीला बोलताना दिली गौरी, तर ती सगळं काही सांगून जाणारी आहे की 7 पिढ्या धन्य झाल्या. या माणसानं तमाशा ही कला काळ असा होता, अगदी फार जुना काळ नाहीये की ज्याच्याकडं हीनपणे पाहिलं जायचं, हिनवलं जायचं. अशा लोककलेला तमाशा कलावंतांनी इतकं बलिदान दिलेलं आहे, त्या क्षेत्रामध्ये इतकी ऊर्जा, इतका काळ, इतकं जीवन, आपला घाम, सगळं काही त्यांनी त्याच्यामध्ये आठवलं आहे. त्या कलेचा पण या पद्धतीनं पुन्हा एकदा गौरव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तीच भावना रघुवीर खेडकरांची आपल्या प्रतिक्रियेत दिसली. श्रीरंग देवबा लाड, मला खात्री आहे की आपले प्रतिनिधी पण त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा अशीच असेल. अशा पद्धतीनं लाखो शेतकरी हे ऊन वारा पावसाची तमा न बाळगता काम करतायत आणि राबतायत शेतामध्ये, त्या शेतकऱ्याचा हा गौरव आहे असं आपल्याला म्हणता येईल. गौरी, बरोबर, नक्कीच. संदीपजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय महत्त्वाची आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी, कारण केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अर्मिळा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार, श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार प्राप्त झालाय. पालघरमधील मारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्म पुरस्कार प्राप्त झालाय.